सिव्हिल हॉस्पिटल जवळील आडके हॉस्पिटलच्या जवळ 24 तास रस्त्यावर अस्ताव्यस्त कचरा, बिड्याची पानं टाकलेली असतात. त्यामुळे तिथे कुत्रे, गाढवे व इतर मोकाट जनावरांचा वावर होत आहे. शेजारीच येथील एका नगरसेवकानं अनधिकृतपणे मुतारी बांधली आहे, पण त्याचा गैरवापर होऊन सर्रास लोक रस्त्यावरतीच लघुशंका करणं, रस्त्यावर शौचास बसणे अशा घाणेरड्या प्रकारामुळे येथून जाणं मुश्किल झालंय. रहदारीस यामुळे अडथळा होत आहे. शेजारी सिव्हिल हॉस्पिटल व निवासी डॉक्टरांचे वसतिगृह आहे. तसेच आजूबाजूलाच अनेक हॉस्पिटल्स व इमारती आहेत. त्यातच दिनांक 27/7/2024 रोजी अनधिकृतपणे बोकडांची विक्री करण्यात आलेली आहे. दुसऱ्या दिवशी आषाढ सणानिमित्त परिसरातील लोकांनी प्रतिबंध असताना बोकडांची कत्तल घरी करून त्यांची घाण या ठिकाणी टाकली आहे. याबाबत डॉक्टर संदीप आडके यांनी माननीय जिल्हाधिकारी, सोमपा आयुक्त व सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवणे, शहराचे विद्रुपीकरण करणे, अनधिकृत प्राण्यांची विक्री व कत्तल करणे यावर फौजदारी कलम 510, 133 व महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 प्रमाणे कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. तसेच कर्तव्यात कसूर करण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, मुख्य सफाई अधीक्षक NC बिराजदार, सफाई निरीक्षक अनवर शेख, प्रकाश नरळे, जितू मोरे व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांवर तसेच घनकचरा व्यवस्थापन मक्तेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोलापूर स्मार्ट सिटीत असे घाणेरडे प्रकार सर्व ठिकाणी होताना दिसत आहेत. यावर तात्काळ प्रतिबंध न झाल्यास पुढील अतिशय कठोर पावले उचलण्याचा इशारा डॉक्टर आडके यांनी दिलेला आहे.